शनी देवा, सूर्यसुता शनी मूर्ती, तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू, शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनी देवा। चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणार ना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। या चातुर्मासातील या भक्तीच्या काळामध्ये प्रत्येकाने एक अपेक्षा असते, अपेक्षित असतं की सांसारिक जीवनातून प्रापंचिक जीवनातून परमार्थिक जीवनाकडे प्रवास करायचा असतो। प्रत्येकांना ठराविक कालावधीनंतर प्रपंच संपला, परमार्थाकडे ओढ लागते। परमार्थाकडे ओढ लागल्यामुळं आपल्याला जमल तसं आपण भक्ती करत राहतो, आपल्याला हवं तशी भक्ती आपण करत राहतो। अनेक शास्त्रामध्ये पद्धती वेगळ्या वेगळ्या सांगितलेल्या आहेत, अनेक संप्रदाय, अनेक पंथ, अनेक देवदेवता नी अनेक मार्ग अवलंबलेला आहे आणि अनेक मार्ग अवलंबून अनेक मार्गांनी प्रवास केला आहे। पण तो सगळ्यांचा प्रवास एकाच ठिकाणी जाणार असतो, पण त्याच्यापेक्षाही लवकर जाण्याचा मार्ग, सुसह्य असा मार्ग, तो मार्ग आहे भक्ती करत असताना कुठली अपेक्षा न ठेवणं। तुम्ही जर भक्ती करत असताना, नामस्मरण करत असताना, दानधर्म करत असताना, कुठल्याही पंथामध्ये असेल, कुठल्याही संप्रदायामध्ये असेल, कुठल्याही मार्गाने प्रवास करत असताना तुम्ही जर अपेक्षा ठेवला तर तो अडखळत रस्ता कुठेतरी तुम्हाला दुसरीकडेच घेऊन जाईल, तो मुख्य ठिकाणी पोचणार नाही। प्रत्येक पुराणात बघा, पुराणातल्या गोष्टी आपण जरी घेतलात, ग्रंथातल्या गोष्टी घेतलात, कुठल्या सत्संगाच्या गोष्टी घेतलात, तर प्रत्येक ठिकाणी एकच सांगितलेलं आहे, तुम्ही जे करणार आहात ते तुमच्या आत्म्याला स्मरून करा। आपण आत्म्याला स्मरण करत नाही, कारण आत्म्याला देव मानत नाही। काही भक्त लोक दगडातच देव पाहतात, काय भक्त लोक कर्मकांडातच देव पाहतात, काही लोक नुसतंच ग्रंथ वाचत राहतात, काही लोक नुसतंच दान करत फिरतात, काही लोक एवढे तीर्थ करतात, एवढे तीर्थ करतात की जे मी काय सांगितलं आता, तीर्थ करणारे, दान करणारे, नामस्मरण करणारे, भक्ती करणारे, देवपूजा करणारे, हे सगळं मनामध्ये ममत्व ठेवून जर केला तर कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, ते सरळ होत नाही।
जर हे सगळं करत असताना जर तुमच्या मनातला ममत्व जर सोडलात, अहंकार सोडलात आणि आपण कुठल्या उद्देशाने करतो ती हेतू जर बाहेर ठेवलात बाजूला, तर ते सिद्ध होतं, नाही तर सिद्ध होत नाही. म्हणून मागच्या प्रवचनामध्ये सांगितलं मी, तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये साधना करा. तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये नामस्मरण करा. तुम्ही आहे त्या जेवणाच्या ताटातला एक कणभर तुम्ही जर मुंग्यानं टाकलात, एखाद्या भाकरीचा तुकडा जरी एखाद्या कुत्र्याला टाकलात, एखादा आपण भोजन करत असताना जर मांजर शेजारी आला असेल तर आपल्या ताटातला एक मुठभर भात जरी, चिमूटभर भात जरी टाकलात तर तो दान आहे. जे काय आपण करत असतो हे करत असताना प्रथम जेव्हा स्नान संध्या उरकून भोजनालयामध्ये शिरतो आपण, स्वयंपाकघरामध्ये, त्या माऊलीने स्वयंपाक करण्याच्या अगोदर छोटीशी भाकर करून जर अग्नीला दिली तर तो पावन आहे. पूर्वीचे बघा, चुलीचं पूजन झाल्याशिवाय स्वयंपाक करत नव्हते आणि चुलीचं स्वयंपाक चुलीवरनं पूजन झाल्यानंतर पहिली भाकर छोटीशी करायची आणि ती अग्नीला द्यायची. नाही त्यांनी देवळात शोधत फिरले, नाही त्यांनी दगडावर एवढं प्रेम करत बसले, ते पहिला अग्नीला दिले, अग्नीचं पूजन केलं. अग्नी हे सर्व विश्वातली जी शक्ती आहे, जे तुम्ही 33 कोटी देवता मानताय, त्या 33 कोटी देवतेचं मुख जे असेल तर ते अग्नी आहे. बाबांनो लक्षात ठेवा. तुम्ही घरामध्ये अग्नी प्रज्वलित करताय आणि त्याच्यावर नैवेद्य बनवून दगडाला नैवेद्य दाखवताय. त्या अग्नीच्या मुखामध्ये तुम्ही नैवेद्य घातलात तर सर्व देवदेवतांना पोचला जातो. ते पोचवणारे कोण आहेत? ते जे पंचमहाभूत आपण म्हणतो, हे पंचमहाभूत ते पोचवत असतात आणि ते घर निर्मळ स्वच्छ, परिसर स्वच्छ करत असतात आणि त्या जेवणावरचं ममत्व कमी होतो. आणि दुसरं छोटीशी भाकर करतात, ज्यांच्यामुळं आपण आपली वंशावळ वाढवली, ज्यांच्यामुळं आपली वंशावळ वाढते, ज्यांची कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबियावर आहे, ते म्हणजे आपले पूर्वज. त्या पूर्वजांच्या पित्यर्थ आपण तो घास, ती छोटीशी भाकर, त्याच्यावरती दही असेल किंवा भात असेल किंवा काय असेल, ते लावून आपण कवलावर, गच्चीवर, वठ्यावर, पत्र्यावर ठेवत असतो. ते आपले वाडवडील ग्रहण करतात. जे आता महाळाचा पंधरवडा आपण म्हणतो, ज्याला पितरपाठ म्हणतो, ज्याला श्राद्ध म्हणतो, श्राद्ध आपल्या पूर्वजांच्या पित्यर्थ आपण एक ताट घालत असतो. उगी घालायचं म्हणून ताट घालायचं वेगळं आणि अंतःकरणातनं घालणं वेगळं. स्वयंपाक करत असताना दररोज तुम्ही एक घास, एक छोटीशी भाकर करून जरी घातलात तर कितीतरी पिढी त्यांची कृपा आपल्यावर असते. त्यांच्या आशीर्वादाने आपलं संवर्धन होतो. आपल्यातले दुर्विचार जळून जातात, अपकीर्ती होणार नाही, चुकीच्या मार्गाने आपला प्रवास होणार नाही. हे किती लोकांना माहीत आहे? पहिलं घास अग्नीला द्यायचं, दुसरं घास कावळ्याला द्यायचं आणि तिसरं जी भाकर आपण छोटीशी करायचं असतो, ती भाकर करून गोमातेला द्यायचं असतो. जे जे तुमची इष्टदेवता आहे, जी ग्रामदेवता आहे, जी कुलदेवता आहे, जी कुलदेवी आहे, हे ज्या तुमच्या उपासक देवता आहेत, ह्या सर्व देवांना आपण फिरून देऊ शकत नाही. म्हणून गोमातेला तो दान करायचा असतो आणि तो गोमातेच्या रूपाने सर्व देवतांना आपण त्या माध्यमातून सगळ्या देवांच्या चरणावर पोचत असतो.
हे सगळं झाल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये माता पिता हे देव समान असतात. माता पिता हे देव समान असतात आणि प्रथम त्यांना ताट वाढून द्यायचा असतो, त्याच्यानंतर आपण भोजन करायचं असतो. हे कुटुंबातले देव बाजूला आपण ठेवतो आणि नाही ते तीर्थ करत फिरतो, नाही तिकडे दान करत फिरतो, नाही ते नाटकं करतो, अवडंबन माजवतो आणि आपल्याला देव कसं पावणार? कसं पावणार देव मला सांगा? सगळ्यात मोठे तीर्थ आहेत तर माता पिता आहेत, सगळ्यात मोठे दैवत आहेत तर माता पिता आहेत. ते आंधळी असो, खुळी असो, पांगळी असो, पॅरालिसिस झालेली असो, केस पांढरे झालेले असो, रोगीट असो, काय असो, ती जन्मदात्री आहे. जो मनुष्य ते 3 प्रकार आणि मातोश्रींचं पहिलं ताट, माता पिता आणि त्यांचं चरण स्पर्श करतो, त्याला कुठल्याही देवतेची साधना करायची गरज नाही. बाबांनो, लक्षात ठेवा. म्हणून काही साधू संत सांगितलेले आहेत, कित्येक साधू संत साधना केले, साधना करत आहेत, केलेत, ते तिथंच आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी या पद्धतीनं उपासना केली ते मात्र सिद्ध पुरुष होऊन गेलेले आहेत, सिद्ध योगी होऊन गेलेले आहेत, महायोगी होऊन गेलेले आहेत. त्याला जात पात काही नसतो. हे तुमच्या डोक्यातलं खूळ काढून टाका. अमुक जातीच्याच माणसाने साधना करावी, अमुक जातीच्या माणसाने उपासना केल्यानंतरच तो साधू होऊ शकतो. जर साधूंची वंशावळी काढलात, एकही उच्च कुटुंबातला साधू नाहीये, एकही उच्च कुटुंबातला संत होऊन गेला नाही. सगळे 18 पगड या शूद्र कुळातले सगळे संत होऊन गेलेले आहेत. ते साधना कशी केली? तुम्हाला गोडातलं गूढ सांगतो की साधना या पद्धतीने केली. संत जनाबाई दळत दळत साधना केली. रोहिदास, संत गोरा कुंभार, कुठलाही संत तुम्ही डोळ्यापुढे त्यांचं चित्र आणा, त्यांचं शुद्ध कर्म करत करत नामस्मरण केलं. त्यांची जे काय कर्तव्य आहेत ते कर्तव्य करत करत त्यांनी उपासना केली. मग त्याला जात कशाला लागते? कशाची गरज नसते त्या लोकांना. म्हणून अशा साधू संतांनी सांगितलंय, माझी माऊली घरामध्ये जर भाजी चिरत असेल तरी नामस्मरण करावा, माझी माऊली भाकरी करत असेल तरी साधना करावी, माझा बाप रानात कष्ट करत असेल तरी साधना करावी, माझा भाऊ जर कामधंदा करत असेल तरी साधना करावी. ते साधना परमेश्वराला मान्य. साधनेची उंची गाठणं आपल्या हातात आहे. ठराविक ठिकाणीच बसून साधना करावी असा प्रकार तो दुसऱ्या टप्प्यातला आहे. ही प्राथमिक टप्प्यातली ही साधना आहे. तुम्ही कुठेही शेण काढत असाल, दहार काढत असाल, लोटून काढत असाल, एखादा व्यापारधंदा करत असाल, एखादा कामधंदा करत असाल, हे सगळं करता करता साधना जे करताय, जे गुणगुणताय, जे मनोभावे जे दान करताय, मनोभावे जे श्रम करताय, मनोभावे जे आचरण करताय, हे सगळ्यात सिद्ध आहे. लक्षात ठेवा. आपल्या जिल्ह्यातली कराड तालुक्यातले गौराबाई म्हणून एक माऊली होऊन गेली. गौराबाई वारकरी संप्रदायामध्ये गौराबाई नावाची एक महान संत होऊन गेली. तिचा अजून कुठे उल्लेख चरित्रामध्ये बऱ्यापैकी तिचा इतिहास नाहीये. छोटीशी गोष्ट आहे साधना कशी करावी. संत कबीराचं नाव ऐकलं असाल. संत कबीर काय उच्च कुळातले नव्हते. हे संत कबीर
त्यांना कळालं की महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय मोठा आहे. त्या काळात सुद्धा मोठा होता वारकरी संप्रदाय. आजच नाही तुम्ही आम्ही जाण्याने नाही झाला. त्या काळात सुद्धा ही वारी वगैरे हा प्रकार त्या काळापासून आहे. तेव्हा त्यांना कळलं एक महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये गौरा नावाची एक माऊली आहे, तिची उपासना खूप आहे. असं परमेश्वराने, विठ्ठलाने, पांडुरंगाने संत कबीरांच्या स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला. दृष्टांत दिल्यानंतर संत कबीर प्रवास करत 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 ते महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये प्रवास करत करत आले आणि तिचा शोध घेतला. तिला शोधलं, तिच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी सांगितलं ती आताच गवऱ्या विकायला बाजारात गेलेली आहे. पूर्वी गवऱ्या पण विकायच्या, गायच्या शेणीच्या गवऱ्या हे हवनासाठी घ्यायचे आणि पहिलं चूल पेटवल्यानंतर पहिली एक गौरी चुलीत घालायची. आपण कुठलं लाकूड घालतो हे आता कळत नाही, आता तर गॅस निघालाय, तो प्रकार वेगळाच आहे. तर पहिली गौरी लावल्याशिवाय, पूजन झाल्याशिवाय बाकीचं होत नव्हतं. तेव्हा ती गौरी विकायला गेली होती. गौरी विकायला गेल्यानंतर संत कबीर तिचा शोध घेत घेत गेले. बाजारामध्ये अनेक लोक अनेक प्रकारचे भाज्या वगैरे सगळं खेळण्या वगैरे घेऊन बसलेले होते आणि ते प्रत्येकाने विचारायचे. जिथं माऊली दिसेल तिला म्हणायचे तू गौराबाई आहे? ते म्हणायचे मी नाही गौराबाई. असं करता करता गौराबाईपर्यंत पोचण्याच्या अगोदर एका माऊलीने सांगितलं गौराबाई बघा इथं भांडते. गौराबाई काय करते? भांडण चाललं होतं. दोन शेणी विकणाऱ्या, दोन गवऱ्या विकणाऱ्या दोन माऊलींचं भांडण चाललं होतं. भांडण, ते भांडण असं भांडण चालला होता, अगदी धराधरी चालली होती. संत कबीर म्हणाले मला तर विठ्ठल पांडुरंगाने स्वप्नात सांगितलं की तिची भक्ती श्रेष्ठ आहे आणि प्रत्यक्षात मी पाहतो तर ती भांडते. ही कशी श्रेष्ठ असू शकेल? तेव्हा संत कबीराने हात जोडला. संत कबीराने चरण स्पर्श केला. वारकरी संप्रदायामध्ये प्रथा आहे, छोटा असो मोठा असो कुठलाही भेदभाव नाही, सर्व माऊली. चरण स्पर्श केल्यानंतर संत कबीराने विचारलं तुम्ही भांडताय कशासाठी सांगा. तेव्हा जी समोरची माऊली म्हणाली ही गौरी सारखी भांडते माझ्याशी, ही गौरी सारखी भांडते माझ्याशी. तेव्हा ती गौराबाई म्हणाली ही नालायक बाई, मी विठ्ठलाचं नामस्मरण करते, विठ्ठलाचं नाम घेते, विठ्ठल विठ्ठल म्हणून एका येणाऱ्या गिरायकांना देते. गिरायक सगळे माझ्या गौऱ्या संपवतात, तर निम्मे तर ही खालनं मी तिकडे गिरायक करत असताना खालनं चोरी करते. माझे शेर माझे गौऱ्याच घेते, सगळं घेऊनच करून माझ्या डालग्यातले निम्मे गौरे संपून जातात आणि मी हिला धरावं धरावं म्हणतो, सापडत नव्हती. आज धरलं मी हिला. माझ्या टोपल्यातले, माझ्या डालग्यातले दोन गौऱ्या हिनं घेतली आणि त्या डालग्यात तिच्या गौऱ्यात गौरी घातली, म्हणून मी भांडते. म्हणल्यानंतर आता पंचायत मिटवायची कशी? आता डालग्यातले गौऱ्या ओळखायचे कशी? तेव्हा गौराबाई म्हणाली माझं डालग्यातले, तिच्या डालग्यातले माझे गौरे मी ओळखते. तेव्हा ती माऊली म्हणाली माझ्या तुझ्या गौऱ्या आहेतच कशावरनं? ही म्हणायची मी माझ्या गौऱ्या ओळखणार. ती दुसरी बाई म्हणायची तुझ्या गौऱ्या ओळखू शकणार नाहीस, तू जर ओळखलीस तर खरी विठ्ठल भक्त, खरी पांडुरंगाची भक्ती केली असेल तर माझ्या गौऱ्या ओळखून दाखव, तुझ्या गौऱ्या. तेव्हा आता पंच व्हायचं कुणी, न्यायाधीश व्हायचं कुणी? संत कबीर म्हणाले मी न्यायाधीश होतो. तेव्हा संत कबीराने दोन गौऱ्या काढल्या. गौराबाईने सांगितलं माझी गौरी कशी ओळखायची? खूण आहे खूण. जेव्हा तुम्ही गौरी घ्याल ती गौरी कानाला लावायचं. जेव्हा त्या डालग्यातली गौरी घ्याल ती कानाला लावा.
तेव्हा ठीक आहे, संत कबीर म्हणाले, 2 गवऱ्या घेतल्या, कानाला लावल्या. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव काय वेगळा नव्हता. तेव्हा ही गौरी माझ्या नाहीत. गौराबाईने सांगितलं माझ्या नाहीत गौऱ्या. निम्म्यापर्यंत गौऱ्या. निम्म्यापर्यंत गेल्यानंतर नेमकं जी गौरी चोरली होती ती गौरीला ती कानाला लावल्यानंतर त्या गौऱ्यामध्ये विठ्ठलाचा नाद गुंजत होता. विठ्ठलाचा नाद गुंजत होता. विठ्ठला 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 असं नाद गुंजत होता. संत कबीर तिथेच कानाला लावून बसला. संत कबीर कुठून आला होता? सिद्धपुरुष, महायोगी, तपस्वी असा संत कबीर त्या गौऱ्या घेऊन तसाच गौराबाईच्या चरणावर लोटांगण घातला. अरे बाबांनो, ते गौऱ्या करत असताना सुद्धा विठ्ठलाचं नाम घेत होती. ती विठ्ठलाच्या नामामध्ये दंग होती आणि विठ्ठलाच्या नामाचा सूर त्या गौऱ्यामध्ये सुद्धा शिरला. अरे माणसाच्या त्या गौऱ्यामध्ये, निर्जीव झालेल्या गौऱ्यामध्ये जर विठ्ठलाचं नाम गुंजत असेल तर ही भक्ती कसली भक्ती असेल मला सांगा. त्या भक्तीला काही तोड आहे? ह्या भक्तीची तुलना कशाशी होऊ शकते? आणि आपणही भक्ती करतो, आपणही देवापुढे बसतो, आपणही नामस्मरण करतो, आपणही दंग असल्याचा आव आणतो, आपणही दान केल्याचा आव आणतो, आपणही खूप श्रेष्ठ समजतो. कुठे चर्चेला बसल्यानंतर अगदी आकाशाला कलर लावलो, आम्ही आत्ताच जाऊन आलो असं सांगणारे प्राणी खूप आहेत त्या पृथ्वीवर. आमच्याकडे खूप ज्ञान आहे सांगणारे, खूप तोंडपाठ आहे आमचे सगळे ग्रंथ. अरे बाबांनो, त्याचा 1% फक्त आचरण करा. 1%. जास्त आचरण करण्याची गरज नाहीये. जे ग्रंथ वाचताय ते ग्रंथ वाचल्यानंतर त्या अध्यायाचं संशोधन करा. त्या अध्यायामध्ये काय सांगितलंय, त्या अध्यायामध्ये काय केल्याने काय होणार आहे, एवढी जरी माहिती तुम्ही घेतलात आणि त्यातला 1% जरी वागण्याचा प्रयत्न केलात ना, तुम्ही सुद्धा गौराबाई होणार आहे. लक्षात ठेवा. का नाही होऊ शकत? का नाही होऊ शकत सांगा? याला म्हणतात भक्ती. भक्ती या पद्धतीने असेल तर तो देवाला मान्य. सावतामाळी नाव ऐकून असाल. अरे कधी विठ्ठलाला गेला नाही, तो कधीही गेलेले नाहीत. जे वारीला जात होते पिकलेलं धान्य त्यांना ते दान करायचे, स्वयंपाक करून घालायचे. अरे विठ्ठल त्यांच्या जमिनीत आला, त्यांच्या रानात आलाय. अरे तुम्ही देवळात जायची काय गरज आहे? अरे देव तुमच्या दारात येईल. देव तुमच्या दारात येईल. पण तशी भक्ती, तशी श्रद्धा, तशी निष्ठा जर असेल तर परमेश्वर सुद्धा तुमच्या हृदयस्थानी निवास करतो. परमेश्वराला दुसरीकडे शोधायची गरज नाहीये. म्हणून मी पहिला शब्द होता, आपण भक्ती करत असताना आपण आपल्या आत्म्याचे स्मरण करत नाही, अपेक्षा ठेवून करत असतो. म्हणून पहिलं भक्ती करत असताना अंतर्मुखाने आतमध्ये डोकावून पहा. आपल्या इंद्रियाचे तोंड बंद करा. आपल्या नजरेतला भाव बदला, आपल्या वाणीतला भाव बदला, आपल्या आचरणातला भाव बदला. जेव्हा आतमध्ये डोकावतो ना, तो जो बाहेर परमेश्वर होतो आत तोच आहे, दुसरा कोणी नाही आहे. आणि तत्वमशी वेद सांगतात, पुराण सांगतात, उपनिषद सांगतात, तत्वमशी तो तुम्हीच आहात. परमेश्वर हा परमेश्वर स्वरूप तुम्हीच आहात. पण आत डोकावून पाहिला तर तो दिसेल, नाहीतर नाही दिसणार, नाही दिसणार. तो भक्त प्रल्हादांची भक्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हिरण्यकपुशी त्याचे वडील होते. नरसिंहाचा अवतार घेऊन परमेश्वराने त्या हिरण्यकपुशीचा वध केला. ते हिरण्यकपुशाला वरदान होता, दिवसाही मरण नको, रात्रीही मरण नको. मग कुठल्या प्रहारी मरण आला?
त्रिकाल संध्या, आतही मरण नको, बाहेरही मरण नको. त्याने वरदान होतं तसं त्याला. दारामध्ये, दरवाजामध्ये ज्याला दार म्हणतो, द्वार, आती नाही, बाहेर नाही, दिवस नाही, रात्री नाही. त्यावेळेस मनुष्याच्या हाताने जे माझा हा जीव जायला नको, वानराच्या रूपाने जायला नको, अनेक वरदान होते त्याला. पर ते नरसिंह प्राण्याचा हिंसक अर्ध शरीर, मनुष्याचा अर्ध शरीर हिंसक प्राण्याचा नरसिंहाचा अवतार घेऊन त्यांनी जर पोट फाडला. तो एवढा क्रोधित झाला होता, एवढा क्रोधित झाला होता, एवढा क्रोधित झाला होता, कल्पनाही आपण करू शकत नाही. सर्व देवतांनी त्याला सांगितलं, ते नख जे होते, नखाने फाडले होते. सर्व देवांनी सांगितलं शांत व्हा, नाही झालं. मी थोडक्यात सांगतो, त्याच्यामध्ये खूप आहे. महालक्ष्मीने स्वतःच्या पत्नीनं विष्णूचा अवतार त्यांनी घेतल्यावर स्वतः महालक्ष्मीने स्वतः सांगितलं तुम्ही शांत व्हा, नाही झालं. तेव्हा भक्त प्रल्हादाला सांगितलं, सर्व देवांनी विनंती केली. लक्ष्मीने सांगितलं भक्त प्रल्हादा तुझ्यासाठी ते अवतार घेतलेत, तूच त्यांना सांग शांत व्हायला. आणि भक्त प्रल्हाद जवळ गेले तर त्यांना मांडीवर घेऊन कुरवळले त्यांनी आणि तेव्हा शांत झाले. अरे बाबाने एवढे लाडके तुम्ही देवाचे आहात, तुम्ही का नाही भक्त प्रल्हाद होऊ शकत? तुम्ही का नाही भक्त प्रल्हाद आहे? भक्त प्रल्हादाला विचारलं तुला काय हवं? भक्त प्रल्हादाने विष्णूने विचारलं, नरसिंह अवताराच्या रूपाने त्यांनी विचारलं तुला काय हवं? भक्त प्रल्हादाने काय उत्तर दिलं असेल? भक्त प्रल्हाद सांगितले मी तुझ्याकडनं काय मागून तुझी उंची कमी करू का? देवापेक्षा माझी मागणी मोठी आहे का? अरे आपण काय पण मागतो देवाकडे जाऊन, 11 रुपयाची पावती फेडतो आणि 21 प्रश्न टाकतो देवापुढे. देवाची उंची कमी आपण करतो, धर्माची उंची आपण करतो, आपल्या विचाराची उंची कमी आपण करतो, आपल्या भावनेची उंची आपण करतो, आपण चुका करतो, आपल्या पापण्या खाली पडतात. शनिदेव तो नाही आहे, शनिदेव तुमच्या पायात बळ देणारा ताकदवान दैवत आहे. शनिदेव तुमच्या पायात बळ देतो, तुमच्या हृदयस्थानी असलेल्या परमेश्वराचं स्मरण करून तुम्हाला जागा करतो. म्हणून शनिदेव हा पीडित वाटतो, तुम्हाला अजिबात पीडित नाही. शनिदेवासारखा कनवाळू कुणी नाही, लोणीपेक्षा मऊ कुणी नाही, लक्षात ठेवा. पण त्या दृष्टीनं तुम्ही पाहिलात तर, ती दृष्टी तुमच्यात उत्पन्न झाली तर शनिदेव तुमच्या ग्रहामध्ये येतात, तुमच्या कुंडलीमध्ये येतात, ते तुम्हाला भरभरून देण्यासाठी येतात. तुमची झोळी फाटकी तुटकी नीच वर्तीची खालच्या दर्जाची असल्यामुळे तुमची उंची वाढवत असतात. तुम्हाला भरभरून देत असताना तुमची झोळी फाटू नये, तुमचे विचार फाटू नये, तुमचे बुद्धीत बदल होऊ नये म्हणून तुम्हाला सशक्त बनवत असतात, ताकदवान बनवत असतात. पण ते आपण सोडतो आणि शनिदेवाला आपण नाव ठेवतो, कारण नसताना नाव ठेवतो. म्हणून शनिदेव कुणालाही पीडित नाहीत, शनिदेव कुणालाही हरवत नाहीत, शनिदेव कुणालाही त्रास देत नाहीत. तो माझ्या हृदयस्थानी आहेत, माझ्या नसानसात आहेत, माझ्या नजरेत आहेत, माझ्या भावेत आहेत, माझ्या भावनेत आहेत. माझ्या प्रत्येक कणाकणामध्ये शनी हे लक्षात ठेवा. त्यांनी ताकद दिली, त्यांनी ऊर्जा दिली. ही ऊर्जा आपण सुद्धा मिळू शकता. फक्त देवाकडे मागणी काय करायचं असतो, देवाची उंची कमी होऊ नये ह्याची दक्षता आपण घ्यायची असते. अशा देवताचे आपण उपासक आहात. या चातुर्मासाच्या काळामध्ये जे साधना करत असतो, श्रावण मास गेला, भाद्रपद मास आला, भाद्रपद मासातला हे निम्म गेलं. उर्वरित काळामध्ये, चातुर्मासाच्या काळामध्ये परमेश्वराकडे आई वडिलांची सेवा हीच मागा, दुसरं काही मागू नका.